नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने नागपुर जिले में हुए कथित बोगस शिक्षक भर्ती घोटाले का पर्दाफाश करते हुए इसे व्यापम से भी बड़ा घोटाला बताया। उन्होंने दावा किया कि पुरानी तारीखों में 30-30 लाख रुपए लेकर फर्जी नियुक्तियां की गई और एरियर्स की भी वसूली की गई है। इस घोटाले में लगभग 1058 फर्जी शिक्षक नियुक्त किए गए हैं। उन्होंने बताया कि ऐसे कई शिक्षक हैं जिन्हें यह तक नहीं पता कि उनकी स्कूल कौन सी है। मृत शिक्षण अधिकारियों की मदद से नियुक्तियां की गई। इस घोटाले में स्कूलों के संस्थापक, शिक्षण अधिकारी और बिचौलिए भी शामिल हैं, जिसमें हजारों करोड़ों का भ्रष्टाचार हुआ है। ची व्याप्ती फक्त नागपूर जिल्ह्यातच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रात आहे अशी सुद्धा माहिती येत आहे। पण नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने बोगस कागदपत्र तयार करून अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। नियुक्ती घ्या, त्यांच्या जुन्या तारखेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या। एका शिक्षकाकडनं असं कळतं की 30-30, 40-40 लाख रुपये या बोगस भरतीचे घेतलेत। त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या तारखेमध्ये नियुक्त्या केल्या होत्या त्याचे अरियर सुद्धा 20-20, 25-25 लाख रुपये या सर्वांनी वाटून घेतलेत। अशा पद्धतीनं एका शिक्षकाच्या मागे अंदाजे 60 ते 70 लाखाचा हा घोटाळा आहे। आणि आतापर्यंत जी आकडेवारी नागपूर जिल्ह्यामध्ये आली आहे 1058 शिक्षकांची ही बोगस भरती झाली अशा पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र, अनेक शिक्षकांना माहित नाही की मी कोणत्या शाळेमध्ये माझी नियुक्ती आहे। अनेक शिक्षकांना हे माहित नाही की माझी शाळा कोणती आहे। त्याला शाळा सुद्धा ज्या शाळेमध्ये त्याची नियुक्ती झाली आहे त्या शाळेमध्ये त्याचा पगार निघतो आहे, ती शाळा कोणती आहे तेही शिक्षकाला माहित नाही। अनेक मय्यत एज्युकेशन ऑफिसरच्या माध्यमातून त्याच्या खोट्या सह्या करून बोगस नियुक्त्या करण्यात आल्या। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक शाळेचे संस्थापक आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण खात्यातील अधिकारी याचा याच्यामध्ये हात दिसतोय। मधल्या काळामध्ये काही लोकांना जवळजवळ एक डेप्युटी डायरेक्टर आणि 6 कर्मचाऱ्यांना अटक सुद्धा झाली। पण इतक्या पुरतं राहून हे थांबणार नाही। फार मोठं प्रकरण आहे। हजारो कोटीचा या बोगस शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे। देशमुख ने मांग की कि इस मामले में जांच किसी निवृत्त न्यायाधीश की निगरानी में होनी चाहिए। जब तक निष्पक्ष जांच नहीं होती सच्चाई सामने नहीं आ सकती। त्याच्यामुळे याची संपूर्ण चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून निवृत्त न्यायाधीश त्याचे प्रमुख राहतील। शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलंय तो आहे सायबर क्राईमचा एखादा वरिष्ठ IPS अधिकारी, अशा 3-4 लोकांची कमिटी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केली पाहिजे। त्याच्याशिवाय हा किती मोठा घोटाळा आहे पुढे येणार नाही। आणि ज्यांनी हा घोटाळा केलाय त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आता फक्त 6-7 लोकांना अटक करून चालणार नाही, पण हा फार मोठा घोटाळा मी सांगितलं व्यापम पेक्षा सुद्धा हा घोटाळा आहे। आणि याची व्याप्ती फक्त जरी नागपूर जिल्ह्यात दिसली असली तरी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे प्रकार झाल्याचे आढळून आलेले आहेत। त्याच्यामुळे याची चौकशी राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली लावावी अशी सुद्धा मागणी त्या निमित्तानं मी करतो। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री खुद नागपुर के हैं और उनके क्षेत्र में यह बड़ा घोटाला हुआ है, फिर भी सरकार इस पर गंभीरता नहीं दिखा रही। असं आहे, आम्ही मागणी करतोय आणि सरकारने इतकं मोठं गंभीर प्रकरण असताना, इतका मोठा आर्थिक घोटाळा असताना त्याची लवकरात लवकर चौकशी लावावी। सातत्याने अनेक शिक्षक आमदारांनी त्याची मागणी केली आहे, पण सरकार याच्यामध्ये का दुर्लक्ष करते आहे हे अजून कळलेलं नाही। त्यामुळे लवकरात लवकर शासनाला आमची विनंती आहे, मुख्यमंत्री महोदय आपल्या नागपूर जिल्ह्याचे नागपूरचे आहेत आणि हा नागपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकार उघडकीस आलाय। त्याच्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांनी त्याची चौकशी लावावी अशी त्यांना विनंती आहे।
शरद और अजीत पवार के गुटों के एकत्र होने की खबरों पर उन्होंने कहा कि ऐसी कोई बातचीत नहीं हुई है, ये सिर्फ मीडिया की चर्चा है। वहीं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान की नियुक्तियों पर उन्होंने स्पष्ट किया कि यह सामाजिक कार्य के आधार पर होती है, न कि राजनीतिक आधार पर। असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमामध्ये चालू आहे आणि या माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी कळतात. माझ्या माहितीनुसार कुठेही अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही.